ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। रचनानुवाद कौमुदी अभ्यास 59वा आपण पाहत आहोत। या धड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे जे आपण आधीच थोडंसं पाहिलेलं आहे त्याचा थोडासा विस्तार करणार आहोत। आपण तरफ आणि तमफ, तरफ म्हणजे दोघांमध्ये तुलना करायची असेल तर आपण तरफ प्रत्यय वापरतो आणि एकाची तुलना अनेकांबरोबर करायची असेल तर आपण तमफ प्रत्यय वापरतो। यालाच ऑल्टरनेटिव्ह किंवा एक पर्यायी दुसरा प्रत्यय म्हणून आपण पाहिला होता इयस। आणि तमफ याच्यामध्ये आपण दुसरा पर्यायी प्रत्यय पाहिला होता तो म्हणजे इष्ठन किंवा इष्ठ म्हणूया आपण। इष्ठ हे आपण प्रत्यय पाहिले होते। मग त्याचाच विस्तार थोडासा आता करतात की ते सांगतात हे जे इयस इष्ठन किंवा तरफ तमफ हे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय काय गुणवाचक शब्दांनाच लागतात। गुणवाचक शब्दांनाच लागतात। गुणवाचक शब्दांनाच लागतात। गुणवाचक म्हणजे छोटा, मोठा, जवळ, दूर अशा प्रकारचा, स्थूल, बारीक अशा प्रकारच्या शब्दांनाच लागतात। चांगला, वाईट, श्रेष्ठ अशा प्रकार ज्याच्यामध्ये काय गुण सांगितलेले आहेत अशा शब्दांमध्येच ते लागतात। लहान, मृदू, कठीण है ना, ज्याच्यामध्ये तरतम भाव होऊ शकतो म्हणजे कंपॅरिझन तुलना होऊ शकते। हा हात खूप मऊ आहे, हा हात सगळ्यांपेक्षा मऊ आहे, हा व्यक्ती सगळ्यांमध्ये कठोर आहे। म्हणजे हे काय सगळे गुण आहेत। मग ते गुण असतील त्यावेळीच हे यस किंवा इष्ठन किंवा इष्ठ हे प्रत्यय लागतात। हे सगळ्यात पहिला नियम ते सांगतात। दुसरा पाठीमागे त्यांनी नियम सांगितला नव्हता, पण ज्यावेळी हे प्रत्यय लागतात यस आणि इष्ठन, इष्ठनच होतं ना मागच्यात, हा, हे प्रत्यय ज्यावेळी लागतात त्यावेळी काय होतं, त्या गुणवाचक शब्दातील शेवटच्या स्वराचा लोप होतो। आता मागे आपण केला होता, फक्त नियम सांगितला नव्हता कारण की तो नियम इथे येणार होता। स्वराचा लोप होतो। लोप म्हणजे काय, अदर्शने लोपहत, तो दिसत नाही, लोप होतो। बर, म्हणजे लघु शब्द आपण पाहिला होता किंवा पटू पाहिला होता, त्याचं पटीयान झालं। मग ते इयस कसा चालतो हे आपण पाहिलं होतं। श्रेयस शब्द, श्रेयान, श्रेयांसौ, श्रेयांसह, तसा पटियान वगैरे। मग त्या पटू मधला उ कुठे गेला, किंवा लघु या शब्दाला जेव्हा आपण इयस प्रत्यय लावतो त्यावेळी तो बनतो लघियान, लघियान। म्हणजे दोघांमध्ये तुलना करायची असेल आणि सांगायचं असेल हा याच्यापेक्षा लहान आहे, रामः कृष्णात लघियान, मग त्यावेळी
या लघु मधला उ कुठे गेला? त्याचा लोप झाला. लोक. कोणत्या नियमाने झाला? आता सूत्र असणार आहे, पण आपण सूत्र कळ कळून घ्यायच्या ऐवजी, लक्षात घ्यायच्या ऐवजी आपण काय करतो? नियम लक्षात घेतो. नियम म्हणा किंवा सूत्र म्हणा, दोन्ही एकच आहे. बर, मग शेवटच्या स्वराचा लोप होतो. बर, पुढे अजून सांगतात, यस और इष्टन लगने पर अंतिम स्वर का लोप हो जाएगा यदि अंत में व्यंजन हो तो. ऐका, तर तिसरा नियम सांगतात. जर शेवटी शेवटी व्यंजन असेल, काही काही शब्दांच्या शेवटी व्यंजन असतं, व्यंजन असेल तर व्यंजनाचा लोप होतो आणि व्यंजनाच्या आधी असणाऱ्या स्वराचा पण लोप होतो. म्हणजे काय असेल तर व्यंजनाचा आणि अगोदर व्यंजनाचा आणि असणार. त्या व्यंजनापूर्वी असणाऱ्या व्यंजनाचा आणि व्यंजनापूर्वी असणाऱ्या पूर्वी असणाऱ्या स्वराचा लोप होतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे शब्द आहे महत. मग आता महतच्या शेवटी व्यंजन आहे का? हो. हा. मग काय होईल? फक्त मह शिल्लक राहील, मह. हम्म. आणि इयस. मग आता महतच्या तकाराच्या आधी ह मध्ये पण अ आहे का? आहे. हो. मग त्या तच्या आधी असणारा अ, त्याचा पण काय त्याचा पण काय होईल? लोप लोक. होईल. मग लोक. मह प्लस इयस. आता मग जर तुम्ही त्याला ऍड केलं म्हणजे मिळवलं तर हम्म. महियस. मग श्रेयान, मग महियान, अशा प्रकारे त्याचं रूप होईल. म्हणजे शेवटी जर व्यंजन असेल तर त्या व्यंजनाचाही लोप होतो आणि व्यंजनाच्या पूर्वी असणाऱ्या कशाचा लोप होतो? स्वराचा लोप होतो. हे स्वराचा. तीनच नियम त्यांनी सांगितलेले आहेत. आता आपण काही त्यांनी दिलेले शब्द पाहूया, अगदी सोपे सोपे. बघा, प्रशस्य. आता दादा आता आलेत पण ठीक आहे, चलो. प्रशस्य. प्रशस्य म्हणजे काय? हम्म. चांगला है ना, अच्छा असं आपण पाहिलं होतं. अ चांगला म्हणजे ऑफलाईन काय? थोडं श्रद्धा. सामान्य. तरी हा, ते म्हणलं ऐका आता त्याच्यासाठी संतोष तुम्हाला दादांसाठी कोणतं पुन्हा एकदा थोडक्यात सांगूया. हे सी जे काढून दिलं एवढ्यात. हे जे प्रत्यय आहेत, रामा ड्युटीवरच्या. रामा रामा, अच्छा ते अजून सेटल नाही, ठीक आहे चला. श्रेयस, प्रशस्य, श्र नावाच्या धातूपासून त्याचा अर्थ होतो चांगला किंवा श्रेष्ठ. ठीक आहे, चांगला, अच्छा असं आपण पाहिलं होतं. मग त्याचं काय बनतं? आता डायरेक्ट आपण घेऊया श्रेयान आणि श्रेष्ठ. मग जेव्हा अनेकांमध्ये एकाला वेगळं करायचं असेल तेव्हा इष्ठन प्रत्यय राहतो ष्ठ, श्रेष्ठ. दोघांमध्ये एक सांगायचं असेल श्रेयान. आपल्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, दुसऱ्या, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात. श्रेयान उदाहरण आपल्या समोर आहेत. श्रेयान स्वधर्मो, स्वधर्म श्रेष्ठ आहे. श्रेयान स्वधर्मो विगुण, जरी तो इतका चांगला जरी नसला दिसायला, जरी अट्रॅक्टिव्ह नसला, भगवान कृष्णाचं वाक्य आहे. आणि श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मो, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मानुष्ठितात. एकादशी गेली, वाचलं नाही. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आला आला, चालीत म्हटल्यानंतर येतो, म्हणून श्लोकांना चाल ही खूप महत्वाची आहे. भगवान सांगतात, आपला धर्म जर चांगला नसेल,
आचरण करण्यास असं नसतो. पण कालांतराने काय होतं, आज तिलक लावायचं म्हटलं चांगलं वाटतं का? लोकांना वाटतं जास्तच आध्यात्मिक आहे. चांगलं वाटत नाही. आणि परधर्म स्वनुष्ठितात आणि दुसऱ्यांचा जो धर्म आहे तो अनुष्ठान करायला सोपा. जीन्स घातली, पाय टाकलं पोत्यात की अगदी सोपं, किंवा टी शर्ट सोपं. आपलं कसं, कपडे शिवून कपडा आणा, मग त्याला शिवा, सगळ्यात भानगडी आल्या. मग आपलं साधं उदाहरण देतोय, धोतर आणि कुर्त्याचं आणि पॅन्ट आणि शर्ट. मग आता आपलं कसं आहे, थोडस विगुण वाटतं आपल्याला. विगुण म्हणजे असं एकदम कॅची, ट्रेंडी, क्लासिक नाही वाटत. पण भगवान म्हणतात जरी तसं असलं तरी स्वधर्मे निधनम श्रेय, स्वतःच्या धर्मात मेलेलं चांगलं. परधर्मो भयावह, परधर्म हा भीती देणारा आहे, म्हणजे भय निर्माण करणार आहे. माऊलींनी दिलेलं उदाहरण सांगायला नको, पण माऊली म्हणतात की आपली पत्नी जी आहे ती कशी असली तरी भोगिता तेची भली. माऊलींचं उदाहरण आहे. काय आता विषय, पण ते विषयच एवढा सुंदर आहे की आपलं तेच श्रेष्ठ, बाकीच्यांचं नाही. पण एक्सेप्ट करणं खूप अवघड जातं. माऊली म्हणतात तुमची झोपडी आणि एखाद्याकडे 3 माळ्याची बिल्डिंग आहे, मग काय आपण आपली झोपडी जाळायची का? आपल्याला झोपडीच चांगली, जाळायची नाही आपल्याला. अनेक उदाहरण दिलेले आपल्या घरी पंचपक्वान्न, म्हणजे आपल्या घरी खायला मिरची आणि तेल मिरची, आणि बाजूच्याच्या घरी शूद्र आहेत ते, पण त्यांच्या घरी श्रीखंड आहे. मग काय श्रीखंड खायचं का? जरी तिकडं चांगलं असलं तरी नाही. आपल्याला आपलाच धर्म श्रेष्ठ आहे. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मो स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. वृद्ध, वृद्ध, ज्य ज्य हा. वृद्ध म्हणजे थोडासा, वृद्ध म्हणजे वयस्कर नाही बरं का, थोडासा वयाने मोठा. मग काय होतं, वृद्ध आपण त्याला म्हणूया मोठा. काय होतं मग, जियान, जायान आणि ज्येष्ठ. सोपं आहे अगदी. जायान जे, हे डायरेक्ट लक्षातच ठेवायचं आपल्याला, थोडेफार त्यांनी दिलेले आहेत तेवढे. ओके. ज्येष्ठ. आता काय काहींचे अर्थ सोपे नाहीत म्हणून मी सांगतो. अंतिक, अंतिक कंसात नेद. हम्म, काय होतं, अंतिक म्हणजे जवळ, जवळ. मग जवळ, दोघांमध्ये कम्पेअर हा जास्त जवळ आहे आणि तो सगळ्यांपेक्षा जवळ आहे. नेदियान, मग शब्द कसा बनतो, नेदियस, नेदी आणि नेदिस, आणि मग तो श्रेयान, तसं नेदियान असं चालणार. नेदिष्ठ म्हणजे जो अगदी जवळचा. जीवश्च कंठश्च मित्र, जीवाचा कंठाचा मित्र. बाढ, बाढ म्हणजे चांगला, पुन्हा एकदा साध, खूप चांगला, किंवा योग्य असा, योग्य असा पण अर्थ आहे. मग बघा, काय येणार त्याचं, साधियान, दोघांमध्ये जर एक योग्य सांगायचं, आणि साधिष्ठ, साधिष्ठ. बर. स्थूल, आता हे सगळे काय आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल, गुण आहेत. स्थूल, स्थूल, स्थूल म्हणजे जाड. मग आता हे सगळं पुल्लिंगात चाललंय का स्त्रीलिंगात चाललंय? हम्म, आवाज येतोय का नाही? तर हे हम्म, अं, हे स्त्रीलिंग आहे पुल्लिंग ना, शब्दस्थैर्यान. कस काय? श्रेय, श्रेयान, श्रेयांसौ, श्रेयांस पुल्लिंग आहे, सगळं पुल्लिंगात पुल्लिंग. चाललंय बघा. ज्येष्ठ सगळं पुल्लिंग आहे. हे हो हो स्त्रीलिंगामध्ये कसं होतं,
श्रेय. श्रेयस शब्दाला श्रेयसी होतं. जायस हा शब्दाला जायसी होतं. म्हणून होत तिसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, जायसी चेत कर्म नसते मता जायसी. जर याच्यापेक्षा कर्मापेक्षा ज्ञान जर श्रेष्ठ असेल, मोठा असेल, तर तू मला कर्म करायला का सांगतोयस? जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन, तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तू मला त्यात का ढकलतोयस जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर? असा पहिला प्रश्न विचारला तिसऱ्या अध्यायात. जायसी. मग आता जायस शब्द त्याला स्त्रीलिंगामध्ये कसं चालवायचं? ई जोडायचा. मग ते कधी ई जाय जोडतात, कधी हा, ते पुढच्या धड्यामध्ये येणार आहे शेवटचं. ठीक आहे. ओके. दूर. दूर म्हणजे काय? दूर, अंतर दाखवणार दूर. ठीक आहे. मग काय होतं? दवियान आणि दविष्ठ. दविष्ठ लक्षात ठेवायचे. प्रिय. प्रिय. हम्म. मग काय होतं? प्रेयान. थोडेफार नियम असणार आहेत. प्रेयान, श्रेयान, प्रेयान हे सगळं काय, आणि प्रेष्ठ. प्रिय, प्रेमळ. ओके. स्थिर. स्थिर, स्था. स्थिर, स्थ. काय होतं? स्थेयान. स्थेयान आणि स्थेष्ठ. यो. स्थेष्ठ म्हणजे स्थिर. रामः कृष्णात स्थेयान. रामः देवेषु स्थेष्ठः. राम कृष्णापेक्षा स्थिर आहे. राम सगळ्या देवांमध्ये स्थिर आहे. उरु. उरु शब्दाचा अर्थ होतो वर, म्हणजे श्रेष्ठच, मोठा असा. वर. मग काय होतं? वरियान. आता हे बऱ्याच वेळा वापरलं जातं. वरिष्ठ वगैरे, वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ अधिकारी, श्रेष्ठ अधिकारी. हम्म. वरियान म्हणजे श्रेष्ठ. सगळीकडे दीर्घ इयस आहे ना, बरोबर? हा, इयुस. वरिष्ठ. वरिष्ठ अधिकारी. उरु हा मूळ शब्द आहे. पुढे गुरु. हम्म. गर. काय होणार? गरियान आणि गरिष्ठ. बोलू शकता तुम्ही बिनधास्त. हा, गरिष्ठ म्हणजे एक जर एकापेक्षा मोठा असेल. ओके. रामः. रामच काय ते सारखं. बलरामः कृष्णात गरियान. गुरु. गुरु शब्दाचा अर्थ मोठा असा असतो. गुरु शब्दाचा अर्थ आपण शिक्षक असा रूढ अर्थ आहे, पण गुरु शब्दाचा अर्थ मोठा, ज्ञानाने, वयाने, सर्वच गोष्टीने. दीर्घ. दीर्घ शब्द त्याचा बनतो द्राघ. द्राघ. द्राघ काय बनणार मग? द्राघियान म्हणजे द्राक्षियान. लांब, मोठा. दीर्घ म्हणजे लांब, मोठा. आणि दृष्टी. द्राघिष्ठ. हम्म. बहु म्हणजे पुष्कळ, खूप सारं. त्यासाठी कुठला शब्द आपल्याला? भू. मग काय होणार? भूयान. भुजान. हा, भूयान म्हणजे
एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल की या सभेपेक्षा या सभेला जास्त गर्दी होती, पुष्कळ गर्दी होती, भूयान आणि भूयिष्ठ. भूयिष्ठ. नंतर युवन. युवन म्हणजे छोटा, लहान, युवा. कण. मग काय बनतं? कणियान. कणियान लहान आणि आपल्याला माहितीतला शब्द कनिष्ठ. 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 सगळ्यात छोटा. तर पटू. युवक तरुण नाही होणार ना? हा. युवक नाही येतो. युवक ह? नाही का? नाही नाही, युवक नाही, युवक नाही. युवन शब्द आहे. पट. पटू. पट. पट्टिया. पटियान. पटिष्ठ. इष्ट. म्हणजे चतुर, हुशार, चालाक, लघु. लघ. मग टोटल. लघियान छोटा यान. आणि एकदम छोटा. लकिश. लघिष्ठ. लघिष्ठ. महत. महा. महियान. महियान. मग महतो महियान वगैरे वेदातले मंत्र आहेत. मोठ्यापेक्षा हम्म. मोठा, महतो महियान. अणोहो अणियान. हे श्लोक आहेत, मंत्र आहेत. अणुपेक्षाही लहान. सगळ्यात मोठ्या गोष्टीपेक्षा पण मोठा. मह. असे महत्वाचे मंत्र आहेत ते. अणोरणीयान. महतो महियान. ओके. लघिष्ठ. महिष्ठ. महिष्ठ. हम्म. मृदू. मृदू म्हणजे काय हो? कोमल. मऊ. मऊ कोमल ना? कोमल. मृद. मग काय होतं? मृदियान. मोठिया. म्हणजे याच्या दोघांमध्ये जर कोमल कम्पेअर करायचं असेल. आणि मदिष्ठ, मृदिष्ठ. मृदिष्ठ. बलीन. तर हा, एक मिनिट हा. बलियान आणि बलिष्ठ. तसेच आशिष्ठ, आशिष्ठ, दृढिष्ठ वगैरे सगळे शब्द आहेत. दॅट्स इट. आता हा बोला. सर हे मृदुयान मृदुयान पण होऊ शकते. नाही, ह्यांनी जी रूप दिलेली तर आपल्याला तेच रूप त्याची होतात. मृदुयान ओके. हा, रूचा र झालेला आहे. काही ठिकाणी माझ्या मते इथं गुण होतो. काही ठिकाणी आपल्याला पाहायला जसं आता कुठेतरी बघा, प्रिय. प्रिय मध्ये ईचा ए झालेला आहे, तो पाहायला भेटला आपल्याला, पण काही ठिकाणी नाही झालाय. त्याच्यामुळे ठराविक असा नियम नाही, त्याची वेगवेगळी रूप बनलेली आहेत. मृदियान नाही होत, मृदियान होत. ओके. पटापट शब्द बघूया, म्हणजे वाक्य आरामात आपण सोडूया. ओके. हम्म. वासरह तुम्हाला माहितीच आहे, मला सांगायची गरज नाहीये. पण एखादं जर हो. कोण असेल, बघत असेल आपले व्हिडिओ आणि त्याला नसेल माहित, तर आपण सांगूया. रविवासरः. रविवार. सोमवासरः. सोमवासर. मंगलवासरः. मंगलवासरः. बुधवासरः. बुधवासरः. गुरुवार. गुरुवासरः. शुक्रवासरः. शनिवासर. शनिवार. ओके. आता मास. मम मास. मास. चैत्र मास. हा, आता सगळे माहिती आहे आपल्याला. चैत्र मासः. चैत्र. अय्या. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ. हा, चैत्र मासः. चैत्र ह. लिहितो चला, हाय वेळ तर. वैशाख. वैशाखः. ज्येष्ठ. ज्येष्ठः. आषाढ. आषाढ. वा, आषाढ येत आहे. श्रावण. आषाढ. आषाढ. श्रावण. श्रावण. भाद्रपद.
भाद्रपद मार्गशीर्ष मासानां भाद्रपद आश्विनो अश्विन भाद्रपद अश्विन अश्विन कार्तिक आणि मग मार्गशीर्ष कार्तिक कार्तिक मार्गशीर्ष मार्गशीर्ष पौष पौष माघ फाल्गुन आणि फाल्गुन फाल्गुन. आता कुठला चाललोय? आता ज्येष्ठ ज्येष्ठ झालं. अधिक बाड. मास बाड खरं तर आता वाढ पंढरपूर नाही. ज्येष्ठातली एक वारी असते बघा. हो बाड. माघवारी असते. माघवारी युवन म्हणजे छोटा. युवन म्हणजे छोटा. बाड म्हणजे चांगला. लिहू का? चांगला किंवा योग्य. दोन त्याचे अर्थ घेऊया आपण. योग्य. युवन म्हणजे छोटा. पुरुहू म्हणजे मोठा. आणि स्थूल. स्थूल म्हणजे पण मोठा. हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. ठीक आहे. यांच्याच खाली बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. तर स्थूल म्हणजे तो जाडा असा पण होऊ शकतो ना. जाड. हा आता आपण हे जे वरती सगळे बघितले ह्याला सगळ्यात तरतम प्रत्यय पण लागतं बरं का. द्रागी तरह, भूय तरह, कणीय तरह, कणीय तमफ. ठीक आहे. आपण सध्या ह्याच्यावरती फोकस करूया. म्हणजे आपण जेवढे त्यांनी दुसरे नियम सांगितलेत बघा. निम्नलिखित शब्द में ईयस इष्ट प्रत्यय करने पर ये रूप होते. ठीक ठीक स्मरण कर ले. कोष्टगत शब्द शेष रहता है. म्हणजे कोष्टगत त्या कोष्ट म्हणजे ब्रॅकेट. त्या ब्रॅकेटमध्ये हे जे शब्द हे सारखेच राहतात. द्रागतमः, भूयतमः असे वेगवेगळे. ठीक आहे. आता आपण पटापट वाक्य सोडवायला घेऊया. लगेच जॉईन करा.